एका दुकानदाराने 375 रुपयांची वस्तू 330 रुपयांना विकली तर दुकानदाराने त्या वस्तूवर किती टक्के सूट दिली? बघा, वस्तूची किंमत आहे 375 आणि ती विकली 330 रुपयांना. तर आपल्याला शेकडा सूट काढायचे. त्या अगोदर आपल्याला प्रत्यक्ष सूट किती दिली हे काढावं लागेल. वजाबाकी करूया. 375 वजा 330. 5 मधून 0 गेले, 5 राहिले. 7 मधून 3 गेले, 4 राहिले. 3 मधून 3 गेले, 0 राहिले. आता बघा, म्हणजे प्रत्यक्ष सूट आली 45 रुपये. तर शेकडा सूट किती आली हे आपल्याला काढायचं आहे. 375 रुपयांना 45 रुपये सूट, तर 100 रुपयांना किती सूट? आता किती टक्के सूट किंवा शेकडा सूट म्हणजेच 100च्या प्रमाणामध्ये किती सूट मिळाली हे आपल्याला काढायचं आहे. टक्के म्हणजेच 100 किंवा शेकडा म्हणजे 100. 100च्या प्रमाणात किती सूट मिळाली हे काढायचं आहे. प्रत्यक्ष सूट 45 रुपये मिळालेली आहे. आता बघा, त्रैराशिक पद्धतीने 100 गुणुले 45 भागिले 375. आता 375 आणि 100ला 25ने भाग जातो. 25 एके 25, 25 चौक 100, 25 एके 25, खाली राहिले 12, 125 झाले. 25 पाचा 125. आता 15 ने 45ला भागूया. 15 एक 15, 15 त्रिक 45, खाली शिल्लक राहिले 4 गुणुले 3, 4 त्रिक 12. म्हणजे दुकानदाराने त्या वस्तूवर 12% सूट दिली. म्हणून पर्याय 1 हे उत्तर येते. 1800चा 40% बरोबर 2000चा y टक्के, तर y बरोबर किती? बघा, 1800चा म्हणजे गुणुले 40%. टक्के म्हटलं की आपण भागिले 100 करतो. टक्के म्हणजेच 100 बरोबर 2000चा म्हणजे गुणाकार. चा ची चे असं जर आलं तर तिथं आपण गुणाकार घेतो. y टक्के y भागिले 100. टक्के म्हणजेच 100. आता बघा, 100 मधले 2 शून्य आणि इथले 1800 मधले 2 शून्य गेले. इथं राहिलं 18 गुणुले 40. आता इथं बघा, 100 मधले 2 शून्य आणि 1000 मधले 2 शून्य गेले. 20 गुणुले y राहिले. आता बघा, गुणुले 20 असलेले विरुद्ध बाजूला आल्यानंतर भागिले 20 होते बरोबर y. 20 एके 20, 20 दुणे 40, खाली राहिले 18 गुणुले 2 बरोबर y. 18 दुणे 36 बरोबर y. म्हणजेच y बरोबर 36. म्हणजे y ची किंमत आली 36. आपल्याला y बरोबर किती असं प्रश्नामध्ये विचारलेलं होतं. y बरोबर 36 म्हणजे पर्याय 2 हे उत्तर येते.